तर नेहाचं आजचं वय काढायचं आहे. इथं आपल्याला रेशो बॅलन्स करून घ्यायचा. तो कसा? 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचं गुणोत्तर हे 2:5 होतं. कधी? 8 वर्षापूर्वी होतं. आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर 1:2 आहे. म्हणजे इथं वयातील फरक हा 8 वर्ष आहे. तर नेहाचं आजचं वय काढायचं आहे. इथं आपल्याला रेशो बॅलन्स करून घ्यायचा. तो कसा? 2 आणि 5 मधला फरक किती आहे? 3 आहे. त्या 3नं ह्या रेशोला मल्टिप्लाय करायचं आणि 1 आणि 2 मधला फरक 1 आहे. त्या 1नं यांना मल्टिप्लाय करायचं. आता फरक घ्यायचा. 3 1 3 आणि 2 यांच्यातला फरक 1 भाग, 3 2 6 आणि 5 यांच्यातला फरक 1 भाग, हा 1 भाग 1 युनिट म्हणजेच किती वर्ष आहेत? 8 वर्ष आहेत. 1 युनिट म्हणजे 8 वर्ष. नेहाचं वय 8 वर्षापूर्वी 2 युनिट होतं. म्हणजेच 1 युनिट बरोबर 8, 2 युनिट 8 2 16. पण 16 हे 8 वर्षापूर्वी होतं. आजचं वय काढण्यासाठी यामध्ये 8 मिळवावं लागेल. 16 अधिक 8 बरोबर 24 वर्ष हे नेहाचं आजचं वय.